दशमीला 10 वस्तू त्यागायच्या, एकादशीला 11 आणि द्वादशीला 12. अत तेने मानवच विव्रते हस्मिदिन त्रैकांस्य मासम मसुरानम चनकान कोद्रवांस तथा शाकम मधु परान्नंचे पुनर्भोजन मैथुने दशम्याम दशवस्तूनी वर्जयत वैष्णव सदा. या 10 दशमीला कोणत्या आता मी सांगितले त्या हो म्हणाला काय हरकत आहे. 11 एकादशीला द्यूत क्रीडांच निद्रांच तांबूल दंत धावनम परापवादम पैशून्यम स्थेयम हिंसा तथा रतिम कोपम हे उत्तम वाक्यांचे एकादशाम विवर्जयत. ह्या 11 एकादशीला. द्वादशीला 12. हा बस माहिती आहे तुम्हाला. बरं सांगतो, अजिबात काळजी करू नका. 10 वस्तूचा त्याग दशमीला. अथ तेने मानवच मिव्रत ह्यस्मिन दिन त्रैकांशम. पहिलं, काशाचं भांड दशमीला वापरायचं नाही. मांस खायचं नाही, म्हणजे बाकी दिवशी सपाटा लावायचा असा त्याचा अर्थ नाही. मांस खाणं हा माणसाचा आहार नाही. मांस खाण्याचा अधिकार कोणाला आहे? जन्मता डोळे बंद, दात सुळे, पाणी जिभेनं पितं, त्याला अधिकार मांस खाण्याचा आहे. कोलीची पिलं, कुत्रीची पिलं, वाघाची पिलं, सिंहाची पिलं, जन्मता डोळे बंद, दात सुळे आणि पाणी जिभेनं पितं, त्याला मांस खाण्याचा अधिकार आहे. वटानं पाणी पिणाऱ्याला मांस खाण्याचा अधिकार नाही. माझं खोटं असेल तर तुम्ही बैलाच्या पुढं मांस ठेवा. जयप्रकाशजी, बैल तोंड लावत नाही, उलट मालकाकडे पाहतो. बैल म्हणतो काय मूर्ख आहे का आम्ही? वटानं पाणी पितो ना आम्ही, हे आमचं आहे का? उचला. बैल सांगतात माणसाला. वटानं पाणी पिणाऱ्याला मांस खाता येत नाही. मांस त्यांना खाता येतं जे जिभेनं पाणी पितं. कांशम, मांसम, मसूर डाळ, हरभऱ्याची डाळ, कुळीद, हिरवी भाजी, मध म्हणजे सहद, परान्नंच, दुसऱ्याचं जेवायचं नाही. मी का थांबलो शेठजी? आमचा एकही दिवस तसा जात नाही तर काय करा. दररोज 2 टाइम सपाटा दुसरीकडेच आहे. आता इथं हे लिहिलेलं वाचून दाखवतो. पुनर्भोजन 2 वेळेला नाही, मैथुन भोग अशा 10. अत तेने मानवच मिरते हस्मिन दिनत्र एकांशे मांस मसूरान्नम चनकांड कोद्रवांस तथा शाकम मधु परान्नंच पुनर्भोजन मैथुने. या 10 गोष्टीचा त्याग करायचा दशमीला. मग एकादशी आता 11. द्यूत क्रीडांच निद्रांच तांबूल दंतधावनम परापवादम पैशून्यम स्थेयम हिंसा तथा रतिम कोपम हे नृतम वाक्यंच एकादश्याम विवर्जयत. एकादशीला जुगार खेळायचा नाही. द्यूत क्रीडांच जुगार एकादशीलाच काय कधीच खेळायचा नाही. जर वाटोळे करायचं असेल तर संतांनी लिहून ठेवलं, असं करा. अरे हे देह व्यर्थ जावे, अरे हे देह व्यर्थ जावे, अरे हे देह व्यर्थ जावे, अरे हे देह व्यर्थ जावे. ऐसे जरी तुझं व्हावे, ऐसे जरी तुझं व्हावे, ऐसे जरी तुझं व्हावे, ऐसे जरी तुझं व्हावे. तुत कर्म मनोभावे, तुत कर्म मनोभावे, तुत कर्म मनोभावे, तुत कर्म मनोभावे. सारी पाठ खेळावा, सारी पाठ खेळावा, सारी पाठ खेळावा, सारी पाठ खेळावा. मन कैसे हरिचे नाम, मग 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 कैसे हरिचे नाम. अरे देह व्यर्थ जावे, ऐसे जरी तुझं व्हावे, दूत कर्म मनोभावे, सारी पाक खेळावा. अरे देह व्यर्थ जावे, ऐसे जरी तुझं व्हावे, दूत कर्म मनोभावे, सारी पाठ
तांबूल विडा खायचा नाही. मिश्री बरं का रे, मिश्री लावायची नाही. पैशून्यम स्थेयम हिंसा खून चहाडी अनृतम लबाड बोलायचं नाही. द्यूत क्रीटांचे निद्रांचे तांबूल पराप वादम पैशून्यम स्थेयम हिंसा तथा रतीम भोग घ्यायचा नाही. कोपम विनाकारण रागवायचं नाही. विनाकारण हा राग पाहिजे. जयप्रकाशजी जर राग नसेल तर तुम्हाला जगू देत नाही माणसं. नाही तर आता आमचा बुवा जाऊन बसला यष्टीत जागाही पकडली. दुसरा आला, ओट बुवा का मला बसायचं आहे. आणि मी तू चाल उभा का जगाच्या कल्याणा संताच्या विभूती. आता एवढी ना समर्थ रामदास स्वामींनी सांगितलं ना, अति कोपता कार्य जाते लयाला, अति नम्रता पात्र होते भीतीला, अति कार्य ते कोणतेही नसावे, प्रमाणामध्ये सर्व काही असावे. एखाद्या गावात एखादं घर किती श्रीमंत असू द्या, त्या घरातले सगळे जय हरिवाले असू द्या, विनाकारण गाव त्या घरावर दबाव टाकतं. मग त्याच्यातले 2 भाऊ जय हरिवाले पाहिजे आणि 2 कॉलर धरून थोबाड फोडणारे पाहिजे, मग तालुक्यात टिकू शकतं. तर विचार सागर पुढेच बसला ना रे. सत्संगतीने आत्मा अविनाशी, तद्व्यतिरिक्त सर्व विनाशी असा निश्चय त्याला विवेक म्हणतात. इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाविषयीच्या होणाऱ्या त्यागाच्या इच्छेला वैराग्य म्हणतात. शम दम श्रद्धा उपदम समाधान आणि तितिक्षा हे क्षमा षटक आणि मोक्षाची इच्छा ज्याला तो मुमुक्षु. मग कसं वाटते तुम्हाला? हे सोपं आहे का? ज्ञान मार्गही नाही, कर्म मार्गही नाही, योग मार्ग नाही, राहता राहिला भक्ती मार्ग. भक्ती पंथ बहु सोपा. पण भक्ती मार्गात पुन्हा 4 विभाग आहे. नाही 4 तर त्याच्या आधी सांगतो. पुन्हा एकदा एक तुकडा पाडतोच अजून बरं का नामदेवराव. नाही तुम्ही का कशाला भेटता आम्हाला? आज भेटले ना पुढं. 9 प्रकार तर सेठजीलाही माहिती आहे. श्रवण भक्ती, कीर्तन भक्ती, स्मरण भक्ती, अर्चन भक्ती, वंदन भक्ती, दास्य भक्ती, सख्य भक्ती, आत्मनिवेदन भक्ती, हे भक्तीचे 9 प्रकार. त्या 9 प्रकारामध्ये कीर्तन भक्ती सोपी. पण कीर्तन भक्ती 4 विभाग आहे पुन्हा. रूप कीर्तन, गुण कीर्तन, लीला कीर्तन, नाम संकीर्तन. मी का वेळ घेतली इथे शब्दाला आमचे वंशी हरी कीर्तन याकरता एवढं फिरून आणलं तुम्हाला वेदांत शास्त्राचे उत्कृष्ट सिद्धांत. विठ्ठल साधन का? अरे योग दुस्तर आहे म्हणून त्या भांगडीत पडणार नाही आम्ही. कर्म सूक्ष्म आहे त्याच्यातही नाही. ज्ञान न पेलवणार आहे. मग राहिला भक्ती. भक्ती पंथ सोपा आहे पण त्याच्यात कीर्तन भक्ती सोपी आहे. आणि कीर्तन भक्तीतलं नाम संकीर्तन सोपं आहे. नाम संकीर्तन सोपं आहे पण फळ जळतील पापे जन्मांतरीचे, जळतील पापे जन्मांतरीचे, जळतील पापे. नाम संकीर्तन साधन पै सोपे, नाम संकीर्तन साधन पै सोपे, नाम संकीर्तन साधन पै सोपे, नाम संकीर्तन साधन पै सोपे. जळतील पापे जन्मांतरीचे, जळतील पापे जन्मांतरीचे. नलगती सायास जावे वनांतरा, नलगती सायास जावे वनांतरा. जळतील पापे जन्मांतरीचे, जळतील पापे जन्मांतरीचे. नलगती सायास जावे वनांतरा, नलगती सायास जावे वनांतरा. नाम संकीर्तन साधन पै सोपे आणि जळतील पापे 1-2 महिन्याचे.
जन्मांतरीची जन्मांतरीची पाप जाळण्याची ताकद नामसंकीर्तनात आहे बरं का शेठजी. पाप करायला वेळ लागतो पण जाळायला वेळ लागत नाही. गवताची निर्मिती करायला 4 महिने गेले ना. 4 महिने पाऊस पडला पाहिजे, गवत उगवून आलं पाहिजे, कोणाचे जनावर नाही चरले पाहिजे, मग ते राखलं पाहिजे रान, पुन्हा कोणी रात्रीचं कापून नाही नेलं पाहिजे, आणि मग 4 महिन्यांनी ते गवत कापायचं, पेंड्या बांधायच्या, वाढवायच्या, गंज तयार करायची. 6 महिने गेले गवताची गंजी तयार करण्यात. पेटवायला 100 पोरग जातं तिथं काळी पेटी लावून. एवढं मोठं गवताचा गंज 6 महिने ज्याच्यात गेले, पेटवायला वेळ लागत नाही. तसं तृण अग्नी मेळे समरस झाले तैसे नाम. म्हणून नाम संकीर्तन साधन पै सोपे. किती मोठं पाप असू द्या, जाळण्याची ताकद भगवंताच्या. अरे सरळ कशाला. 7 रांजणं भरली होती वाल्या कोळ्यानं. 7 रांजणं, एका रांजणात मोहरी एवढा खडा टाकायचा आणि माणूस मारला की. असे 7 रांजणं एवढा पापी वाल्या कोळी. ब्रह्महत्या राशी पातके अपार अपार. मग नारदजी भेटले. बस इथेच. लवकर भेटले, वेळ कमी असल्यानं. घे देवाचं नाव. आणि ते मारा मारा म्हणायचं. अरे मारा मारा क्या बकवास करते हो रामा को. बोले जिंदगी मारने में गई सरकार. मारने में जिंदगी गई तो मारा ही आएगा, रामा नहीं आएगा. तो ठीक है मारा कहो. मारा करने से क्या फायदा. बहुत बड़ा फायदा है वाल्या. 3 बार मारा कहने से 2 बार रामा होता है. म्हणून पाहतोय मारा मारा मारा. इकडचा मान तिकडचा राजा ते वाया, पण 2 रामा सापडतात. आणि ते तसंच बसलं, सरळ नाही. मारा मारा यही मंत्र उनके अंतर भेदा. मारा मारा ये मंत्र उनके अंतर भेदा. मारा मारा ये मंत्र उनके अंतर भेदा. मारा मारा ये मंत्र उनके अंतर भेदा. वाला सासू हुआ वाल्मीकि भेट भई नारदा. वाला सासू हुआ नारदा. वाला सासू हुआ वाल्मीकि भेट भई नारदा. वाला सासू वाल्मीकि राम नाम से ज्यादा भाई, राम नाम से ज्यादा, राम नाम से ज्यादा भाई, राम नाम से ज्यादा, राम नाम से ज्यादा भाई, राम नाम से ज्यादा, राम नाम से ज्यादा भाई, राम नाम से ज्यादा. मारा यही मंत्र उनके अंदर भेदा, उनके अंतर भेदा. वाला सासू हुआ वाल्मीकि, वाला हुआ वाल्मीकि भेट भई नारदा. वाला अंतर भेदा, उनके अंतर भेदा. वाला सासू हुआ वाल्मीकि, वाला सासू हुआ वाल्मीकि भेट भई नारदा. भेट भई नारदा. नारदा. उलट्या नामाचा जप केला शेठजी, त्याचं एवढं पाप जळलं तर सरळ जपल्यावर काय होईल. जळतील पापे जन्मांतरीची. एवढं सामर्थ्य असल्यामुळे आम्ही इतर भानगडीत पडणार नाही. अनेक नेने बा साधन आणि आमचे वंशी हरी कीर्तन. बरोबर करू. अजून 20 मिनिट आहे, त्याच्या सर्व करू. नामदेवराव टेन्शन घेऊ नका. एकदा संप्रदायपूर्वक भजन घेऊ. सगळे बरोबर होईल. वा वा. हात वर करा सगळे. शूटिंग वाले एवढे हात घे रे भाऊ. वा वा. हे घे सगळे. अरे शेठ काय लावलं रे. शेठजीचे हात लहान. इकडे पुढे या ना कोणी. शेठजीचे हात राहिले, त्यांचा आंबेरसही राहिला आमच्याकडून. करू करू आपण. अशोकराव करू. हात तुम्हाला बाहेर जायचं.
एका तालात विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई 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 कुमार 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 कुमारी गवरदारी तुकाराम कालेश्वर महाराज तुकाराम महाराज मणेश्वर भगवान कुमार 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 अमाव्रत एकादशी तुम्ही म्हणता का? तुम्ही म्हणता का? अमाव्रत एकादशी अमाव्रत एकादशी अमाव्रत एकादशी अमाव्रत एकादशी हरि अमाव्रत एकादशी अमाव्रत एकादशी अमाव्रत एकादशी अमाव्रत एकादशी देव केशव तीर्थ तुळसी देव केशव तीर्थ तुळसी आणि कनेने वासाधन आणि कनेने वासाधन देव केशव तीर्थ तुळसी देव केशव तीर्थ तुळसी आणि कनेने वासाधन आणि कनेने वासाधन हरि अमुचे वंशा हरि कीर्तन हरि अमुचे वंशे हरि कीर्तन अमुचे वंशे हरि कीर्तन हरे अमुचे वंश हरि कीर्तन अमुचे वंशे हरि कीर्तन कीर्तन हरि कीर्तन अमुचे हरि कीर्तन अमुचे 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 वंशी हरि कीर्तन अमुचे वंशे हरि कीर्तन आणि कनेने वासाधन आणि कनेने साधन विठ्ठल 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 पुंडलिक गोवर्धन श्री नामदेव
विठाल 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 विठ्ठल अमाव्रत एकादशी देव केशव तीर्थ तुळसी आणिक नेणे व साधन आमचे वंशी हरी कीर्तन. आणि ते नाम संकीर्तन सतत टिकण्यासाठी संत संगती निरंतर संत संगती निरंतर संगती निरंतर संत संगती निरंतर संत संगती निरंतर संत संगती निरंतर संत संगती निरंतर हो संत संगती निरंतर हे प्रेम धन हे भांडार प्रेम धन हे भांडार अनिकने बा साधन साधन अनिकने बा साधन प्रेम धन हे भांडार अनिकने बा ते सतत नाम संकीर्तन टिकण्यासाठी संत संगती निरंतर. दरवर्षी सप्ताह करण्याची गरज काय? हे नाम संकीर्तन टिकलं पाहिजे म्हणून संत संगती. संत संगे हरे पाप संत संगे निरसे ताप संत संगे निर्विकल्प होय मानस निश्चय संत संगे वैराग्य घडे. म्हणून संत संगती निरंतर. आणि संताच्या संगतीत मिळते काय? प्रेम धन हे भांडार. प्रेम आणि प्रेमाला धन म्हटलेलं आहे बरं का शेठजी. आपण ज्याला धन समजतो ते धन नाही, खरं धन प्रेम आहे. ते कधी न संपणार आहे. 750 वर्षे झाले ज्ञानोबारायाच्या समाधीला, तरी आताही ज्ञानोबारायाच्या समाधीचं वर्णन करताना माणसं ढसढसा रडतात. का? संतांनी समाजाला दिलेलं प्रेम रडवतं. प्रेम धन हे भांडार. हे माणसं जोडायचं साधन आहे. तुम्ही जे द्याल ते वापस मिळतं. बाजरीचं बी पेरा तर बाजरीच उगवल. येड्या बाबळीचं त्याला आंबा लागत नाही. पेरलं ते उगवतं. दुसऱ्याला शिवी द्या, तो शिवीच देणार. तुम्ही त्याला आरे म्हणा, ते कारे म्हणणार. आहो म्हणा, काहो म्हणणार. त्याच्यावर प्रेम करा, ते तुमच्यावर डबल करणार. माणसं जोडायचं साधन म्हणजे प्रेम आहे. प्रेम प्रेम धन हे भांडार. तुम्ही राहिले बरोबर. हां बरोबर. नामदेव महाराजांचे सुपुत्र नारायण महाराज म्हणतात, आता 8:30 पासून जे सांगितलं ना, केशवाचं पूजन, एकादशीचं व्रत, हरीचं कीर्तन आणि तुळशीचं तीर्थ, ही आमच्या घराण्यात चालत आलेली परंपरा. विनवी विष्णू दास नामा विनवी विष्णू दास नारा विनवी विष्णू दास नारा विनवी विष्णू दास नारा विनवी विष्णू दास नारा विनवी विष्णू दास नारा
आणि कनेने साधने आणि कनेने ऐसी आमची परंपरा, ऐसी आमची परंपरा, आणि कनेने साधने आणि कनेने साधने आणि कनेने साधने आणि कनेने साधन साधन. वा, जमलं वा. सर्वांनीच मदत केली. आता थोडाच वेळ आहे आपला. म्हणे नामयाचा नारा किंवा विष्णुदास नारा, तेही बरोबर आहे. हे 4 मुलापैकी हा एक मुलगा मोठा. नारा, विठा, महादेव न गोविंदा. एवढ्याने अभंग लिहिले, एवढ्याने लिहिले. सगळे घरचं घर अभंग लिहायला बसलं होतं. 12.5 कोटी जनाईची वाणी, येतीच्या कृपाणी तिच्या घरा. 54 कोटी अभंग प्रत्यक्ष कवितोचे साच. नामयाचे लाडाई गोडाई यसाई साकराई. 2.5 कोटी पायी केली त्याने. त्याच्यात 1.5 कोटी अभंग नारोबाचे कवित्व. हा नारा सगळ्यात मोठा, नामदेवाचा पुत्र म्हणून त्याचा अभंग असल्यामुळे म्हणे विष्णुदास नारा किंवा म्हणे नामयाचा नारा. आणि आमची ऐशी परंपरा. ऐशी म्हणजे कैसी, आतापर्यंत सांगितली तैसी. अहो तुम्ही हसा म्हणा, पण ऐसेला कैसेनी प्रश्न केल्यावर तैसे हे त्याचं उत्तर असते. ऐसी कैसी, आता सांगितली तैसे. देव केशव त्याचं पूजन, व्रत एकादशी, तीर्थ तुळशीचं आणि हरिकीर्तन भगवंताच्या नामाचं. आमची ऐशी परंपरा. बापाची परंपरा मुलं चालवतील याची शाश्वती नाही. संताचे ते आप्त नव्हती संत. हाडाचा वारकरी बाप शेठजी सांगून गेला मुलाला, मी बाहेर जातो रे बाळा, पण ते पूजा कर बाबा देवाची. मुलगा 15 वर्षे वयाचा हो म्हणला. बाप गेला. सकाळी 9 वाजले तरी मुलगा उठला नाही. आईने उठ, या बापाला शब्द दिला रे पूजा करायची देव घरात देवाची. आणि मुलगा पहिल्यांदा आयुष्यात पूजा करतो नामदेव बाबा. सगळ्या देवारा भरून देव बाप्पाचे. एक 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 देव धुता 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 बाळूचे त्या दिवशी 12 वाजले. म्हणजे दुपारचे 12 वाजले. विचार केला की हे देव पूजेत 3-3 तास गेल्यावर बाकीचे उद्योग कधी करायचे. म्हणून त्याला युक्ती सुचली. म्हणला एक एक देव धुतल्यापेक्षा, कारण आळस आला म्हणजे ते जमतंय तसं. ते शालिग्रामचे देव होते, काळे देव. शिष्याकडे ते जबाबदारी होती जपून ठेवणे, मोजून वगैरे वगैरे. 3 वेळा पूजा करायची गुरुजी. एक दिवस शिष्याकडून एक देव हरवला. गुरुजी रागावतील बरं का जयप्रकाशजी, म्हणून त्यानं जांभळ तोडून आणलं त्याच मापाचं, ठेवलं त्याच्यात. मॅच झाले. गुरुजीनं पूजा केली. सगळे देव मोजले तर बरोबर भरले. नवीन देवाच्या उपस्थितीनं पहिल्याची अनुपस्थिती जाणवली नाही. नंतर देव धुतले, नवीनही धुतला, लाईनला बसवले. गुरुजीनं चंदन सुरू केलं लावणं. नवीन देवाला चंदन लावल्याबरोबर नवीन देवाचा नेहरू सदरा फाटला. अरे ते जांभळ होतं ना, निघलं टरफल. लाल दिसायला लागला देव. गुरुजी तर घाबरलेच. शिष्या इकडे ये, इकडे ये, काय झालं देवाला? त्याच्यात देवाचाही गुन्हा नाही गुरुजी, माझाही नाही. मग तुम्हाला काही उद्योग आहे का नाही? सकाळ संध्याकाळ दुपार 3-3 वेळा एवढ्या गारठ्यात धुता. एखादा म्हातारा देव त्याला नाही सहन झालं. घडी घडी चंदन, घडी घडी पाणी. गड गया स्वामी तो हम क्या जाने. तसं याला वाटलं आहे उपाय. आपल्या वाड्यात आड आहे, आड. हे 3 पिढ्यापासून देव कधी बदनापूरला फिरायला गेले नाही. आपण यांना टोपल्यात टाकू. वाड्यात आतून कडी लावून घ्यायची, टोपलं विहिरीत सोडायचं. 2-4 वेळा वर खाली वर खाली वर खाली. देव धुवून होईल 10 मिनिटात. केलं बाळूनं.
वर खाली वर खाली वर खाली टोपलं केलं अशोकराव. आणि मग पुन्हा देव मोजून बाळून ठेवले तर एक देव कमी भरला शेठजी. बाळूला वाटलं कालच्या माझ्या घाई गर्दीच्या पूजेला वैतागून यानं आत्महत्या केली. पण बाळूला आनंद झाला. कशाचा? म्हणलं आपल्या घरातलं कोणी मेलं तर बाप पूजा करत नाही, सुतक पडलं म्हणतं. सुतक आता देवातलाच देव मेला म्हटल्यावर सगळ्या देवाला सुतक. पूजा बंद पूजा. बरोबर वडील 2-4 दिवसांनी आले. पारमार्थिक होते. पूजा चालू आहे रे व्यवस्थित. अजून 6 दिवस तुम्ही करू नका पप्पा. पप्पा तर हादरला. मला जाऊन 4 झाले 6 म्हणजे 10वा. अरे म्हातारी तर बरी होती रे. अजून आहे ते का तंबाखू खात बसली. म्हातारी बरं ते चिली मोडतय. आणि मग कोण मेलं? देवच मेला पप्पा, देवच मेला. अजून तुम्ही अशी जर परंपरा बापाची चालवणारा मुलगा असेल तर परंपरा चालत नाही. पण महाराज म्हणतात आमच्या वाडवडिलापासून येदू सेठ पासून येदू सेठ, नरहरी सेठ, नरहर सेठ, दामा शेठ, नामा शेठ, नारायण शेठ, ही जी परंपरा आहे आजपर्यंत. म्हणे नामयाचा नारा. आमची ऐशी परंपरा. ऐशी म्हणजे आतापर्यंत आपण कीर्तन केलं तैसी. केशवाचं पूजन, एकादशीचं व्रत, तुळशीचं तीर्थ आणि हरीचं नाम संकीर्तन आमची ऐसी परंपरा. आणि म्हणून आणिक नेने बा साधन. तिथपर्यंत आपण आलो. आता सुंदर नियोजन आहे बरं का नामदेव बाबा. सुंदर नियोजन आहे. तर आपले कोण सतीश भाऊ आणि एक रामेश्वर भाऊ, 2 यजमान आजच्या कार्यक्रमाचे. अधूनमधून आठवण करून देणार आमचे बाळू पाटील, शिवाजीराव. कुठपर्यंत आले? म्हटलं मी आलो म्हणजे 8:30 वाजतात. बाकी डोकं चालवायचं नाही. कुठेही येऊ आम्ही. कुठपर्यंत आले. मजा आली. सुंदर मंडप, सुंदर शूटिंग वाले, साऊंड सिस्टीम वाले सुंदर.